गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. तुझा सामना पहिल्याच दिवशी मिस खंबाटांशी झाला आणि मिस खंबाटांनी तुला पहिल्याच दिवशी क्लासमधून बाहेर हकलवलं. आज कन्व्होकेशन क्लास होता. त्याच्या चीफ गेस्ट मिस खंबाटा होत्या. त्यांनी मला हे सांगून क्लासमधून बाहेर काढलं की मी एअर होस्टेस बनण्यासाठी लायक नाही. 24 तासाच्या आत जर तुम्ही 2 लाख रुपये परत नाही केलेत तर तुमचं घर लिलावात काढलं जाईल. माझा खिसा रिकामा आहे तर माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही. बाजारामध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत पैशानेच लावली जाते. सने मी वारसा हक्कात मिळालेली कोणती गोष्ट नाही जी सांभाळण्यासाठी एका हातून दुसऱ्या हातात सोपवायचं असतं. मला स्वतःला चांगलं सांभाळता येतं. तुम्ही जे सांगितलं होतं मी अगदी तसंच केलेलं आहे. आता माझं काम होईल ना? 2.5 करोडचा माल फसलाय तुमचा कस्टम क्लिअरन्स मध्ये. तुम्हाला इतक्यातच वाचायचंय? तुम्ही जे सांगाल मी ते करेन. बस मला माझा माल मिळाला पाहिजे. तुम्हाला तुमचा माल मिळेल नक्की, पण इतक्या स्वस्तात नाही. तुम्ही जे सांगाल मी देण्यासाठी तयार आहे. ओ रिअली? मिस्टर शेट्टी, जे मला हवं आहे ते तुम्ही देऊ शकाल? मागून तर बघा मॅडम. ऑलराइट, मला तुमची लॉयल्टी हवी. मी काही समजलो नाही. मी समजावते तुम्हाला. तुम्ही काय बोलताय मॅडम? हा तर खूप मोठा अन्याय होईल. तुम्ही मला काही वेगळंच सांगितलं होतं. हो, मला माहितीये मी काहीतरी वेगळं सांगितलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की मिस्टर रमाकांतवर प्रेशर टाका, म्हणजे तो आपल्या मुलीची ऍडमिशन कॅन्सल करू शकेल आणि ते 2 लाख रुपये तो तुम्हाला देईल, राईट? पण आता मी माझा पूर्णतः विचार बदललाय. पण तुम्ही जे मला करायला सांगत आहे हे माझ्याकडून नाही होणार. विचार करून बोला तुम्ही. 2.5 करोडचा प्रश्न आहे बघा. रमाकांत बरोबर माझं नातं खूपच पुराणं आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मिस्टर शेट्टी. तुम्हाला रमाकांत बरोबरचं नातं जपायचंय की आपला 2.5 करोडचा माल? मला मंजूर आहे.
सारी तुटली माझी स्वप्ने सारी कसले हे वादळ आले हो माझी लाज राखा बाबा साई हो माझी लाज राखा बाबा साई हो तुटली माझी स्वप्ने सारी कसले हे वादळ आले हो माझी लाज राखा बाबा साई हो माझी लाज राखा बाबा साई हो साई राम साई श्याम साई राम साई श्याम इतके से आम्ही स्वप्न पाहिले घरटे असावे सुंदर फुले इतके से आम्ही स्वप्न पाहिले घरटे असावे सुंदर फुले कसले हे संकट आले हो माझी लाज राखा बाबा साई हो तुटली माझी स्वप्ने सारी तुटली माझी स्वप्ने सारी कसले हे वादळ आले हो माझी लाज राखा बाबा साई हो माझी लाज राखा बाबा साई हो काय झालं हो? कोणाला काय झालं? अरे तुम्ही त्या शेट्टी साहेबांकडे गेला होतात ना, काय म्हणाले ते? काय म्हणणार ते? रुपये घेतले तर रुपये परत करा तुम्ही. काय हवं ते करा तुम्ही. अरे इथे तर प्रत्येक माणूस बाजारात बसलेला आहे, धंदा करायला बसलाय. दोस्त यार नाती बघत बसलो तर धंदा कसा करणार सांगा. रुपये घेतले तर रुपये परत करा तुम्ही, नाहीतर होऊन जाऊ दे ह्या घराचा लिलाव. शक्ती विश्वास उडाला या दोन्हीवरून. माणुसकी संपली आहे सगळी. काही काही नाही वाचलं. खिशामध्ये रुपये असतील तर शब्दाला किंमत आहे. खिसा रिकामा तर शब्दाला किंमत नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली शांती, खूप मोठी चूक झाली ग. एवढी मोठी फसवणूक झाली माझी, एवढी मोठी. शांत व्हा तुम्ही, असं नका म्हणू तुम्ही. हे परमेश्वरा, काय केलं मी हे? Cheers. बाय द वे, हे सेलिब्रेशन तुझ्या विजयासाठी. नो 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 मिस खंबाटा, खऱ्या चॅम्पियन तर तुम्ही आहात. आर्यनला US ला पाठवलं, मिस्टर शेट्टींना आपल्याकडे फिरवलं, आणि मग काय सगळं मैदान साफ. आणि शत्रू चारी मुंड्या चित. तुम्हाला तर चेसची चॅम्पियन असायला हवं. काय डोकं आहे तुमचं.
7 पावलं पुढेच चालता तुम्ही. समोरचा माणूस काय करणार आहे ते तुम्हाला आधीच माहित असतं. ग्रेट. सानिया, आयुष्य सुद्धा एक बुद्धिबळच आहे ना. जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर नेहमी आयुष्यापेक्षा 2 पावलं पुढेच चालायला पाहिजे. म्हणूनच यू सी सानिया, मी आयुष्यामध्ये जे हवं जेव्हा हवं ते मी मिळवलं. एक वेळ अशी होती जेव्हा मी अपयशाला खूप घाबरायचे. बट नाव अपयश मला घाबरतो. सो कम ऑन, जस्ट टू दॅट, लेट्स चिल अँड सिट डाऊन. माहितीये मिस खंबाटा, मला तर बिचाऱ्या मानसीची खूपच दया येते. आणि त्याहून जास्त दया येते तिच्या म्हाताऱ्या बापाची. प्रेम केलं मानसीने आणि बर्बाद झाला रमाकांत. सानिया, ह्या छोट्या लोकांवर दया नसते दाखवायची. इनफॅक्ट यू नो, ह्या अशा छोट्या लोकांना जर वर उचलायचा प्रयत्न तू केलास ना, तर सरळ हे तुझ्या खांद्यावर चढून आसमंतात उडण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच तू पाहिलं नाहीस, ह्या जमिनीवरच्या धुळीवर मी नेहमी पाणी घेऊन शिंपडत असते. म्हणजे ती जमिनीवरच राहील. हवेबरोबर जर ती उडालीच ना, तर सरळ तुझ्या डोळ्यामध्ये जाऊन खोपेल ती. तुला काय वाटतं सानिया, की मी आर्यनला इथून पाठवून आनंदी? त्याच्याशिवाय या घरामधली शांतता मला पण जाणवते. आणि मला ह्याची सुद्धा जाणीव आहे की त्याच्या अनुपस्थितीत तुला किती दुःख होत असेल. आणि जेव्हा जेव्हा मला ह्याची जाणीव होते ना सानिया, माझ्या मनात त्या परिवाराबद्दल तिरस्कार भरून येतो. फक्त तिरस्कार. ज्यांच्यामुळे आज आर्यन आपल्यामध्ये असून सुद्धा आपल्या बरोबर नाहीये. बस सानिया, आता फक्त 12 तासच बाकी आहेत. मग तू बघशील की मी रमाकांत आणि त्याच्या परिवाराला सुद्धा हे शहर सोडायला कसं भाग पाडते बघशीलच. जस्ट वेट अँड सी, आय प्रॉमिस. अहो ऐका, चला, खूप रात्र झालीये, झोपा आता. शांती, आजची रात्र या घरामध्ये आपली शेवटची रात्र आहे. जरा या भिंती आणि छताकडे चांगल्या प्रकारे बघून घेईन म्हणतोय ग. चांगल्या प्रकारे. बस बस. लहानपणापासून बघतोय यांच्याकडे, पण इतकं लक्षपूर्वक कधीच नाही पाहिलं. का ग? माहितीये, माझे वडील एक राजमिस्त्री होते. एक एक वीट जोडून त्यांनी आपल्या हाताने हे घर बनवलं होतं. माहितीये शांती, मला आठवतंय त्यावेळी मी खूप लहान होतो.
माझे वडील रेती आणि सिमेंट भरून एक एक वीट जोडायचे ना, तेव्हा मी माझ्या हाताने एक 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 वीट त्यांना आणून दिली होती. वडिलांनी खूप मेहनतीने हे आपलं घर बनवलं होतं आणि माझ्याकडे सोपवलं होतं, पण मी हे सांभाळू नाही शकलो. हे बघा, जर तुमची इच्छा असेल तुम्ही आज पण हे घरकुल वाचवू शकता. तुम्ही मानसीच्या फीचे जे पैसे तुम्ही दिले होते, तुम्ही ते परत मागून घ्या. मला माहित होतं तू असंच काहीतरी उलट सुलट सुचवशील मला आता. वा, हे घर तर जाणारच आहे. आता मी माझा आत्मसन्मान पण घालून बसू. किती अभिमानाने मी मानसीचा दाखला करवला होता. तुला वाटतंय ते सुद्धा जाऊ देऊ? नाही. मी माझ्या वडिलांना काय तोंड दाखवणार? जो बाप आपल्या मुलांचं भविष्य नाही बनवू शकत, तो एक अयशस्वी बाप म्हणवला जातो. आणि मी एक अयशस्वी बाप बनून माझ्या वडिलांना तोंड नाही दाखवू शकणार. जे व्हायचं ते होऊ दे. हवं तर हे घर विकलं जाओ. शांती, उद्या लिलाव होईल. या घराचा तेव्हा कमीत कमी 10-15 लाख रुपये तर येतीलच ना हातात. पहिल्यांदा घरावर घेतलेलं कर्ज परत करून टाकेन आणि मग कुठेतरी छोटीशी राहण्यासाठी जागा घेऊन टाकेन. आणि बाकीचे पैसे मी बँकेमध्ये जमा करून टाकेन. म्हणजे प्रिया आणि मानसीच्या पुढच्या शिक्षणासाठी कामाला येतील. शांती, ऐक, जाताना त्या झाडाची एक फांदी तोडून घेऊन जाऊ. माझ्या वडिलांबरोबर मिळून ते मी लावलं होतं. जिथे आपण जाऊ तिथे परत हे लावू. तिथे परत दी. काय झालं दी? दी, तू स्वतःच आम्हाला हिंमत देत होतीस, आता स्वतःच हरलीस. नाही प्रिया, मी हरले नाही.
मी विचार करत होते की मी किती नशीबवान आहे की मी पप्पांची मुलगी बनून या घरात जन्म घेतला. बस हाच विचार करताना अश्रू डोळ्यात आले. मला माहितीये दी, तुझ्या डोळ्यात अश्रू का म्हणून आले. तू हाच विचार करतेस ना की हे जे घडून गेले त्याला तू जबाबदार आहेस. हो प्रिया, मी हाच विचार करत होते. तेव्हाच तर म्हणते ना की आपण दोघी खूप नशीबवान आहोत म्हणून ह्या घरात जन्माला आलो. मी प्रेम करून पप्पांना आयुष्यभराची शिक्षा दिली आणि पप्पा आज सुद्धा माझं आयुष्य सुधारण्याच्या मागेच लागले. ते तोंडाने काही बोलत किंवा न बोलत, पण मला माहितीये की हे घर सोडायची जाणीव मात्र त्यांना किती दुःख देत असणार. आणि मी लाचार झाल्याने हतबल होऊन काय करू शकत नाहीये, काही सुद्धा करू शकत नाहीये. ती इन्स्टिट्यूटची फी 2 लाख रुपये परत आणली तर काय काय या घराला वाचवू नाही शकत. हो प्रिया, मी सुद्धा हाच विचार करत होते की फीजचे पैसे परत आणून या घराचा लिलाव होण्यापासून थांबवू. पण जर मी असं केलं ना तर पप्पांच्या नजरेत मी कायमची गुन्हेगार बनून जाईल. प्रिया, पप्पांचं एअर होस्टेस बनवण्याचं स्वप्न नाही राहिलं. त्यांचा आत्मसन्मान बनलाय, ते त्यांचा अहंकार बनलाय. आणि अहंकाराच्या या लढाईत मी पप्पांना कसं हरवू सांग प्रिया, कसं हरवू. गोष्टी मी करीन ढगांचेही चुंबन